मंडळी, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी 2 दिवसांपूर्वी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। विशेष म्हणजे त्यांनी अजितदादांना टाळून सागर बंगल्याचा मार्ग धरला। इतकंच नाही तर त्यानंतर बोलताना त्यांनी 8-10 दिवसात फडणवीस यावर तोडगा काढणार असल्याचा दावा केला। त्यामुळं भुजबळ भाजपात जाणार की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत। या चर्चा कितपत योग्य ठरतील, ते खरंच भाजपमध्ये जातील का, याबाबतचं अंतर्गत राजकारण जे प्रत्यक्षपणे आपल्याला दिसत नाही, तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाला। त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली। त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्यानंतर 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि अनेक वर्ष राज्यात मंत्री राहिलेले छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नाही। परिणामी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा आणि बैठका घेतल्या। एवढंच नव्हे तर त्यांनी अजितदादांना न भेटताच थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा सागर बंगला देखील गाठला। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। भुजबळांच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा त्यामुळे रंगू लागली। विशेष म्हणजे पुढच्या 8-10 दिवसात फडणवीस यावर तोडगा काढणार असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला। तर पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याचं भुजबळांनी बोलून दाखवलं। तर भुजबळांसारखा नेता हवा असल्याचं सांगत फडणवीसांनी सूचक असं विधान केलंय। महायुतीच्या विजयात ओबीसींचा वाटा मोठा असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी मात्र त्यांना ओबीसी मतांवर टोला लगावलाय। तर ही पक्षांतर्गत बाब म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीला विशेष महत्त्व न दिल्याचं दिसतंय। भाजप नेत्यांनी भुजबळांवरती अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते। आता भुजबळ भाजपमध्ये आल्यास भाजपचे तेच कार्यकर्ते दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीतून भुजबळ भाजपात गेल्यास अंतर्गत नाराजी जर पसरणार नाही ना, हे देखील भाजपला बघावं लागणार आहे। भुजबळांचा गेल्या काही दिवसांतील रोख पाहता भाजपशी त्यांची सलगी वाढण्याची शक्यता दिसून येते। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात सूचना केली होती, मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून त्याची अंमलबजावणी झालीच नाही। अशा आशयाचं वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केलं होतं। नाशिकमध्ये समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळांच्या हितचिंतकांनी भाजपमध्ये जाण्याबाबत मत व्यक्त केलं होतं। भुजबळ समर्थकांचा देखील राष्ट्रवादी सोडण्याचा आणि सत्तेत राहण्याचा कल आहे। भुजबळ हे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेते असल्यानं त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपला त्यांचा मोठा लाभ होऊ शकतो। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावण्यास भाजपचे नेते तयार आहेत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांना राज्यसभेवर जाण्याचे किंवा राज्यपालपद स्वीकारण्याचे पर्याय सुचवले होते, मात्र छगन भुजबळ यांच्याकडून त्याला नकार देण्यात आला असंही सांगण्यात येत आहे। भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे छगन भुजबळ आता पुन्हा एकदा पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। सुरुवातीला जरी छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या विरोधी भूमिका घेतली असली तरी ते पक्ष सोडून जातील असं वाटत नव्हतं, कारण त्यामागे बरीच कारणं आहेत। शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतरचा राष्ट्रवादी अजित पवार गट बघितला तर अजित पवार गटातील दिग्गज चेहरा म्हणून छगन भुजबळ यांचं नाव घेतलं जातं, कारण छगन भुजबळ हे पवारांच्या धाटणीतले नेते आहेत। त्या दोघांचं राजकारण सुद्धा एका फळीतलं दिसून येतं। त्यामुळं या सगळ्या बंडात भुजबळांची साथ ही अजितदादांसाठी महत्त्वाची होतीच। त्यानुसार त्यांचे निर्णय झाले। मात्र या निवडणुकीपासून अचानक भुजबळांना साईड कॉर्नर करण्यास सुरुवात झाल्याचं लक्षात येतं। ते कसं, तर भुजबळांना भवितव्यासाठी किती अजित पवार गट किती उजवा ठरतो यात ते कारण दडलेलं आहे। आता तुम्हीच बघा, अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांचंच नेतृत्व पुढे येणार म्हणून स्वतःच्या स्वाभिमानासाठी बंड केलं, सत्तेत बसले आणि शरद पवारांशिवाय सुद्धा आपण पक्ष चालू शकतो याची प्रचिती करून दिली। मात्र या सगळ्यात एक गोष्ट बघितली तर अजित पवारांसारखं राजकारण त्यांच्या मुलांना कधी जमलंच नाही। त्यांचे दोन्ही मुलं प्रचारात दिसत असली तरी त्यांचं राजकारण मात्र कुठेच दिसून आलं नाही। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे सक्रियपणे राजकारणात आहेत। त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी भुजबळ पुढे सरसावले। याचं राजकारण सुद्धा आपण विधानसभेत बघितलं। म्हणजेच काय, तर लॉजिकली पुढील काळात भुजबळ घराणं हे राष्ट्रवादीच्या राजकारणाचा होल्ड आपल्या हातात घेऊ शकतात। याची पायरी म्हणजे अर्थात छगन भुजबळ। या उलट भाजपमध्ये घराणेशाहीपेक्षा नेतृत्वाला जास्त प्राधान्य दिलं असतं, तिथे एक चेहरा नाही। त्यामुळे भुजबळ यांनी पदासाठी, राजकीय पुनर्वसनासाठी भाजपमध्ये प्रवेश केला तर नक्कीच त्यांच्या नेतृत्वाचा भाजपला फायदा होणार असला तरी त्यांना मात्र भाजपचा किती फायदा होईल हे सध्या तरी सांगता येत नाही, कारण सद्यस्थितीला भाजपमध्ये अनेक जुने जाणते नेते आहेत। त्यांची नाराजी ओढवून घेण्यास नक्कीच भाजपला स्वारस्य नसेल। आता हेच राजकारण ओळखून
अजित पवार छगन भुजबळांचं महत्त्व पक्षातून कमी करण्याचा प्रयत्न करतायत का, हा प्रश्न यावरून उपस्थित होतो. असं असलं तरी महायुती सरकार मोठ्या संघर्षानंतर ट्रॅकवर आलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचं वेगळं पाऊल त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी मतदान बघता भाजप व महायुती कुठल्याही परिस्थितीत भुजबळांच्या वेगळ्या भूमिकेला चॅलेंज करणार नाही हे नक्की आहे. कारण भुजबळ हे फक्त येवला मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत, हे नाकारून चालणार नाही. एकूणच छगन भुजबळ यांची आणि भाजपची वाढलेली जवळीक पाहता आगामी काळात छगन भुजबळ भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. सध्या जरी छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर गेल्याचं वृत्त असलं तरी फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी केलेलं वक्तव्य हे अनेक चर्चांना वाव देणार आहे. त्यामुळं छगन भुजबळ आपल्या वारीहून परतल्यानंतर नेमका काय निर्णय घेतात, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होईल का, ते अजित पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतील का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.